नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपये सानुग्रह अनुदान द्या असल्या प्रकारचा या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी बघितलं तर मागणी एकंदरीतच या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली आहे। आणखीन काय या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेत आहोत। शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करून चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला करू शकता। कांद्यास प्रति क्विंटल 500 सानुग्रह अनुदान द्या। या ठिकाणी बघितलं, नाफेडतर्फे तात्काळ कांदा खरेदी सुरू करा, अन्यथा कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपये सानुग्रह अनुदान द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद पवार गिरीश नेरकर यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केले आहे। तसे निवेदन ईमेलद्वारे केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे। यंदा बऱ्यापैकी पाणी असल्याने कांदा लागवड वाढली आहे। चांगला दर मिळाला तर इतर पिकांच्या तुलनेत कांदा परवडणारे पीक असल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। यंदा कांदा उत्पादक बऱ्यापैकी हाती येणार असल्याचं चित्र आहे। दुसरीकडे केंद्र सरकारने कांद्याला निर्यात शुल्क रद्द करू नये, आजपर्यंत कांद्याच्या दरात वाढ झालेली नाही, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। सध्या दिवसेंदिवस तापमानाची उच्चांकी नोंद केली जात आहे। 42 ते 45 अंश तापमानामध्ये भर उन्हात शेतकऱ्यांनी कांदा काढण्यात वेग आला आहे। खराब हवामानामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काही ठिकाणी उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे। लागवडीत या ठिकाणी बघितलं तर काढणीपर्यंत कांदा पिकासाठी मोठा आर्थिक खर्च करावा लागतो। कांदा काढणीच्या वेळेस नेहमीच दर घसरतात, उत्पादन खर्चही निघत नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। आजच्या घडीला 500 ते 1000 रुपये दर मिळत आहे, त्यामुळे लागवडीचा खर्च निघत नाही। आसमानी सुलतानी संघटना तोंड देऊन उत्पादन काढण्यास वेळेत दर घसरण्याचे प्रसंग येतात।